गुड इव्हनिंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, माझ्या ज्या काही आशा स्वयंसेविका मैत्रिणी आहेत तर त्यांच्यापैकी बऱ्याच आशाताईंनी कमेंट करून पाठवलं की ताई, हा जो काही ऑगस्ट महिना चालू आहे तर त्या ऑगस्ट महिन्यातील तुम्ही किशोरी बैठकीचं प्रोसिडिंग वगैरे कशा प्रकारे लिहिलं ते दाखवा, किंवा किशोरी मुलींच्या बैठकीसाठी तुम्ही या महिन्यात विषय कुठला निवडला आणि कशा प्रकारे मार्गदर्शन वगैरे केलं हे आम्हाला पाठवा. तर हा व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक किशोरी बैठकीमध्ये आपण मुलींना फक्त मासिक पाळीविषयी माहिती देतो, किंवा त्यांनी सॅनिटरी पॅड वगैरे कशा प्रकारे यूज करायचं, ते डिस्पोज वगैरे कशा प्रकारे करायचं आणि किशोरींनी आहार कुठल्या प्रकारे करायचा हेच आपले विषय असतात. परंतु आजचा विषय हा जरासा वेगळा आहे आणि किशोरी मुलींच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा देखील हा विषय आपण म्हणू शकतो. तर किशोरींना प्रत्येकच गोष्टींचं मार्गदर्शन यातून मिळणार आहे. त्यामुळे या विषयावरती तुम्ही एकतरी माता बैठक एकतरी किशोरी बैठक या महिन्यात जरी तुम्ही घेऊन झालेली असेल तरी पुढच्या महिन्यासाठी देखील तुम्ही हे प्रोसिडिंग किंवा हा विषय वापरू शकता. चला तर मग जरा हे वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, तर किशोरवयीन मुलींचे नोंद, रजिस्टर व प्रोसिडिंग. तर विषय तुम्ही बघू शकता, किशोरींना मार्गदर्शनाची आवश्यकता. तर किशोरींना वेगवेगळ्या टॉपिकवरती मार्गदर्शनाची आवश्यकता असते आणि ती कशा प्रकारे किंवा कसं आपण व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतो याचं प्रोसिडिंग आहे. प्रोसिडिंग शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र आपण किशोरींना यापेक्षा व्यवस्थित अशी माहिती प्रत्यक्षात बैठक घेऊन सांगणार आहोत. किशोरावस्थेत मुलींमध्ये अनेक शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिक विकास पैलूंवरती योग्य सल्ला आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असते व ते पुढीलप्रमाणे करण्यात आले. तर बघा, शारीरिक बदल, वक्षस्थळांची वाढ, जननेंद्रियांची वाढ व विकास, मासिक पाळी यांसारख्या बदलांची योग्य माहिती देणे आवश्यक आहे. तर त्या मुलींमध्ये जे काही शारीरिक बदल वगैरे होत असतात तर त्याची पूर्ण माहिती आपण त्यांना सांगायची आहे व हे जे शारीरिक बदल असतात ते त्यांनी पॉझिटिव्हली स्वीकारले पाहिजेत हे देखील आपण त्यांना सांगायचं आहे. तर वेगवेगळी उदाहरणे देऊन किंवा स्वतःचं उदाहरण, मैत्रिणींचं किंवा इतर आपल्या मुलींचं वगैरे उदाहरण देऊन तुम्ही त्यांना ही माहिती व्यवस्थित समजून सांगू शकता. तर त्यानंतर बघा, भावनिक व मानसिक विकास. अनेक हार्मोन्सच्या स्रावामुळे या वयातील मुलींमध्ये तीव्र भावनिक विकास होतो. यावेळी त्यांच्यात होणाऱ्या मानसिक बदलांविषयी त्यांना योग्य सल्ला देणे आवश्यक आहे. तर या ज्या काही किशोरी मुली आहेत तर त्यांना मासिक पाळी वगैरे सुरू झाल्यामुळे किंवा त्यांच्यामध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल झाल्यामुळे त्या भावनिक बनतात किंवा चिडचिड्या देखील बनतात. तर अशा मुलींना वेगवेगळ्या प्रकारे जे काही मानसिक विकार आहेत ते देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण त्यांना समजून सांगायचं आहे की त्यांच्या जे काही मानसिक व भावनिक बदल होत आहेत ते या अवस्थेमुळे होत आहेत, किंवा वेगवेगळे हार्मोन्स वगैरे म्हणजे वेगवेगळे हार्मोन्स वगैरे स्राव त्यांच्यामध्ये होत असल्यामुळे हे बदल त्यांच्यामध्ये होत आहेत. तर हे त्यांनी व्यवस्थितरित्या समजून घेतले पाहिजेत व त्याची माहिती आपण त्यांना सांगायची आहे आणि त्यांच्यातील ज्या काही भावना आहेत तर त्याला योग्यरित्या त्यांनी कसं फेस करायचं हे देखील आपण त्यांना सांगायचं आहे. त्यानंतर बघा, आरोग्य आणि सुरक्षितता. मुलींमध्ये मासिक पाळी सुरू झाल्याने अनेक आरोग्य समस्या, चिडचिडेपणा, मानसिक विकार तसेच शारीरिक कमकुवत असल्याने अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात व लैंगिक शिक्षण योग्यरित्या न मिळाल्याने लैंगिक आजार तसेच सामाजिकदृष्ट्या असुरक्षितताही निर्माण होऊ शकते. तर या ज्या काही मुली आहेत तर त्या ह्या वयामध्ये योग्य आहार घेत नाहीत. त्यांच्यामध्ये मासिक पाळी वगैरे सुरू झाल्यामुळे त्यांना योग्य आणि सकस आहार कशा प्रकारे घ्यायचा हे देखील आपण त्यांना समजून सांगायचं आहे. त्याचबरोबर लैंगिक शिक्षण देखील त्यांना द्यायचं आहे व हे शिक्षण योग्यरित्या दिल्यामुळे त्यांना या समाजामध्ये कशा प्रकारे वागायचं किंवा सामाजिक सुरक्षितता कशा प्रकारे त्यांनी सामाजिकरित्या सुरक्षित कसं राहायचं हे देखील आपण त्यांना शिकवायचं आहे. तर त्यानंतर बघा, अशा मुलींना आपण योग्य लैंगिक शिक्षण व त्यांच्यात होणारे शारीरिक मानसिक बदल आणि समाजामध्ये या मुलींनी योग्यरित्या कसे वागावे यासाठी गुड टच, बॅड टच
याविषयी देखील आपण त्यांना व्यवस्थित समजून सांगायचं आहे. तर अशा प्रकारे सविस्तर अशी माहिती देऊन व वेगवेगळ्या टॉपिकवरती मार्गदर्शन करून आम्ही या महिन्यातील आमची माता बैठक संपवली. तर त्यानंतर बघा, किशोरवयीन मुलींची नावे, त्यांची जन्मतारीख, वय आणि त्यांचं जे काही HB काउंट असेल ते देखील आपण इथे या ठिकाणी नोंद करून घेणार आहोत व त्यानंतर त्यांची जी स्वाक्षरी आहे तर ती देखील आपण घेणार आहोत. तर अशा प्रकारे या रजिस्टरमध्ये आपण किशोरवयीन मुलींची नोंद, त्याचं प्रोसिडिंग आणि विषय कशा प्रकारे घ्यायचा व कशा प्रकारे मार्गदर्शन वगैरे करायचं याविषयी माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत किंवा जर अंगणवाडी ताई वगैरे असतील तर त्यांच्यापर्यंत देखील या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. आणि तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ वगैरे हवा असेल ते देखील कमेंटमध्ये नक्की पाठवा. धन्यवाद.